प्रजासत्ताक दिनी माणिकगड सिमेंट कंपनीत कार्यरत 45 वर्षीय प्रकाश पवार या कामगाराचा मृत्यू झाला। पवार यांच्या मृत्यूनंतर मोबदला म्हणून माणिकगड सिमेंट कंपनीने 3 लाख देण्याची तयारी दर्शविली। मात्र पवार कुटुंबियांनी 10 लाखांची मागणी केली। कंपनी व पीडित कुटुंबियांची बोलणी फिसकटल्याने मृतक प्रकाश पवार यांचा मृतदेह कंपनी गेटसमोर ठेवत आंदोलन सुरू केले। का आमचा रिलेटिव्ह एक मरण पावला आहे फॅक्टरीमध्ये। कोणती फॅक्टरी? हे माणिकगड। हां, मग आता इथं का? आता आमची मागणी जी आहे ते मागणी पुरी होणार राहिली। किती मागणी? तुम्ही कायची मागणी आहे? आमची अशी पैशाची। किती पैसे? आम्ही म्हणतो 10 लाख, काही म्हणतात 3 लाख। हां, तर त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे। तर आम्ही आलो कुठं आले? गेटवर। म्हणजे गेटवर इथं आणले? हां, गेटवर इथे येऊ ना। आज माणिकगड कंपनीमध्ये ज्या लेबरचा मृत्यू झालेला आहे आणि अशा वेळेस माणिकगड कंपनी ही लेबरला त्या 3 लाखामध्ये देऊन समाधान करण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी शेकडोच्या संख्येने ते येऊन माणिकगड गेट समोर आम्ही त्या प्रेतला त्या गेटच्या समोर आणून टाकलेला आहे। आणि जोपर्यंत ही माणिकगड कंपनी त्या लेबरच्या कुटुंबियांना त्यांची परिस्थिती फार हालाकीची असल्यामुळे आमची अशी मागणी आहे माणिकगड कंपनीला, त्यांनी या कुटुंबियांना 20 लाख रुपयाची मदत करावी। 20 लाख रुपयाची जर मदत करत नसेल तर आम्ही इथून हलणार नाही आणि प्रेतही हलू देणार नाही।